जैनजींना एक प्रश्न पडला होता किंवा जैनजींना प्रश्नही केला होता की या आंदोलनानंतर दुसरे आंदोलन तुमचे कुठले असेल. आणि त्यांना जेव्हा धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा झाला होता, राजीनामा त्याचा घेतला गेला, त्यानंतर दुसरा कोणाचा राजीनामा झाला पाहिजे तर नितीन गडकरीचा राजीनामा झाला पाहिजे असं त्या जैनजींचं म्हणणे होते. आज आपल्यासोबत एक ॲडव्होकेट चव्हाण सर आहेत. त्यांच्या गाडीला काही प्रॉब्लेम्स आले इथेनॉल पेट्रोलमुळे आणि त्या इथेनॉल पेट्रोलच्या विरोधात गडकरींचा त्यांनी इंटरव्ह्यू पाहिला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की जर कोणाच्याही गाडीला काही इथेनॉलच्या पेट्रोलमुळे काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यांनी मला तक्रार करावी. तर ॲडव्होकेट संतोष चव्हाण यांनी गडकरींना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना थेट तक्रार केली आणि तेच आज ॲडव्होकेट चव्हाण सर आपल्यासोबत आहेत. काय नेमकं त्यांनी तक्रार केली आहे, काय नोटीस पाठवला आहे, काय लिगल नोटीस तुम्ही पाठवला आहे ते सांगा नितीन गडकरीला. ॲक्च्युअलमध्ये काय झालं तर सर, माझ्याकडे एक स्कूटर आहे सुझुकीची MH40 S2274. या गाडीला 2 महिन्या अगोदर कार्बोरेटरचा प्रॉब्लेम होता, म्हणजे एक्सिलेटर कमी जास्त होत नव्हतं. मग मी काय केलं की जे लांबा स्कूटरचा आहे सदरला लिबर्टी टॉकीच्या जवळ, तर त्यांना दाखवली. तर त्यांनी ते पहिले सर्व्हिसिंग वगैरे केली, त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. जेव्हा त्यांनी ते कार्बोरेटर चेक केलं तर त्याच्या अंदर एक पुल्ली जे असते ते अंदर बाहेर नाही होत होती. तर म्हणे त्यांचं म्हणणं होतं की साहेब म्हणे स्कूटरची कार्बोरेटर आहे ते बदलून टाका. म्हटलं सर पुल्ली बदलून टाका ना, कार्बोरेटर कशाला एवढं मोठं पार्ट. तर म्हणे नाही म्हणे ते पुल्ली, कारण की ते पुल्ली वेगळी भेटत नाही, ते कार्बोरेटर सोबतच भेटते. मग त्या दिवशी मी काय केलं की कार्बोरेटर बदलवलं. 2250 रुपयाचा आणि 100 रुपयाचा त्यांना ते लावण्याचा खर्च घेतला, तर असं 2350 रुपयाचा खर्च केला. पण तुम्ही त्यावेळेस त्यांना विचारलं नाही का हा कार्बोरेटरमध्ये जे काही पुल्ली खराब झाली त्या पुल्लीसाठीच मग ते पूर्ण कार्बोरेटर चेंज करावं लागते, ते कोणत्या कारणामुळे? हां, त्यावेळेस तर मी चला होऊन झाली बाबा 12 वर्ष 13 वर्ष जुनी गाडी होऊ शकते. त्याच्यानंतर काय झालं की मी सर्व्हिसिंग केली होती, ऑइल चेंज केलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा मी गाडी जेव्हा काढली कोर्टामध्ये आणण्यासाठी, तेव्हा काय झालं की कोर्टामध्ये जेव्हा मी घराकडे जात होतो तर धुवा सुरू झाला, त्याच्यामध्ये फॉग येऊ लागला, काळसर आणि पांढरा धुवा येत होता. तर मी 0 माईलला पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचं, तिथे 6 लिटर पेट्रोल भरलं आणि तिथून मग म्हटलं एक वेळा चला त्याला दाखवून देऊ का बस, सर्व्हिसिंग तर 5-6 दिवसच झाले, काय झालं काय. तर त्याच्याकडे गेलो तर तो सरळ म्हणतो साहेब म्हणते तुमच्या कार्बोरेटर, म्हटलं आताच तर हे केलेलं आहे तुम्ही, ऑइल जे आहे ते चेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये, माझं बिल आहे म्हटलं 1200-1500 रुपयाचं तुमचं वालं. तर त्याने खोलून पाहिलं, म्हणे सर म्हणे तुमचं कार्बोरेटर खराब झालेलं आहे, पिस्टन खराब झालेलं आहे. पिस्टन खराब झालेलं आहे. तर म्हटलं काहून. तर सर म्हणे म्हणे आता इथेनॉलचं जे चालू आहे ना म्हणे तुमचं पहिले कार्बोरेटर खराब झालं, कार्बोरेटरमधून पेट्रोल कुठे जातो म्हणे पिस्टनमध्ये, आणि पिस्टनमध्ये म्हणे त्याच्यात लिक्विड असल्यामुळे मॉइश्चर असल्यामुळं त्याच्याला तिथे म्हणे घर्षण झालं आहे की त्यावर धुवा सोडतो म्हणे, आणि तुमचं आता पिस्टन बदलावं लागेल. म्हणजे मला 3500 हे 5-6 हजार रुपये जवळपास पिस्टन येणार आहे, म्हणजे मला 10 हजाराचा खर्च होता. आणि नितीन गडकरीने म्हटलं होतं की बा तुम्ही चेक करा हे करा. आता चेक काय आणि चेक करण्याचा खर्च कोण देणार, म्हणून मी ते पिस्टन तर अजून बदलवलेलं नाही गाडीचं. जे तुम्ही जिथे तुम्ही ऑलरेडी ते पुल्ली चेंज केली, कार्बोरेटरचं तुम्ही चेंज केलं, आता तुम्ही पिस्टनचं बोलताय. पण आता लोकांना काय आहे की त्यांना कदाचित कळला नसेल तो प्रोग्राम आणि तो प्रॉब्लेम काय आहे. होऊ शकते की त्यांनी आता काय इथेनॉल सुरू आहे तर इथेनॉलवर टाकलं असेल. माझं असं म्हणणं आहे तुम्ही पिस्टनला इथेनॉल टाके की काही टाका, माझ्या गाडीमध्ये जे कार्बोरेटर बदलवला आहे त्याचा पार्ट तो माझ्या घरी ठेवलेला आहे. आता पिस्टन जे आहे ते पिस्टन गाडीला लागलेलंच आहे, अजून मी बदलवलं. माझ्याकडे आता 5-6 हजार रुपये खर्च करावा लागेल त्याच्यासाठी. माझा प्रश्न असा होता की जो मेकॅनिकल असतो, पिस्टनला जो काही तुमचा प्रॉब्लेम झाला असेल तो वेगळा असू शकतो ना. इथेनॉलला त्यांनी सांगितलं की इथेनॉलमुळे झालं. आता इथेनॉल सुरू असल्यामुळे असं, पण नेमका प्रॉब्लेम तो नसेल, पिस्टन खराब होण्यामागचा इथेनॉल नसेल, असं होऊ शकते. नाही, तुमचं म्हणणं जरी असलं पण एक्झॅक्ट जो आहे मी सर, मला माहीत आहे की मी सुद्धा टेक्निकल लाईनचा माणूस असल्यामुळं मला एवढं माहीत आहे की पेट्रोल हा याच्या जातो कार्बोरेटरला, आणि कार्बोरेटरमधून तो इंजनला जातो. इंजनला जाण्याच्या आधी पहिले तो पिस्टनला जातो, आणि त्याच्यामुळं जो मॉइश्चर जे पकडत आहे माझ्या गाडीमध्ये 100% 1 लिटर ऑइल असताना सुद्धा जर धुवा मारत आहे,
म्हणजे याचा अर्थ माझा ते इथेनॉलच झालेला आहे, म्हणून मी त्यांना नोटीस पाठवला आणि इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीचं नाव लिहिलं, नितीन गडकरीच्या नावाने नोटीस पाठवला की भाऊ हे तुझ्यामुळं झालेलं आहे आणि मला तुझ्याकडून 10,000 रुपये पाहिजे, नाही तर मी तुझ्याकडून 10 लाख करोड रुपयाची डिमांड करील आणि तशी PIL किंवा रीट फाईल करील बॉम्बे हायकोर्टाला. मेकॅनिकलचं काय थेट म्हणणंच होतं की हा पिस्टन जो खराब झाला आहे तो इथेनॉलमुळेच झाला आहे. हां, नाही, त्यांचं म्हणणं होतं की पहिले पिस्टन खराब झालं, पिस्टनमुळे इथेनॉल खराब झालं. इथेनॉल पिस्टनमुळं कार्बोरेटर खराब झालं आणि कार्बोरेटरमुळं पिस्टन खराब झालं, हे त्यांचं क्लिअर कट म्हणणं होतं. कारण की पेट्रोलचा जो कनेक्शन आहे तो कार्बोरेटर आणि इंजन याच्या दरम्यान असल्यामुळे त्यांनी क्लिअर करा. आणि तुम्ही कोणतीही गाडी घेऊन जा, आता गाडीमध्ये झटके लागले त्यांच्याकडे जातो, सरळ म्हणतो साहेब तुमच्या इथेनॉलचा प्रॉब्लेम आहे, मी काही करू शकत नाही, तुम्ही सर्व्हिसिंग करा, काय माझा काय प्रॉब्लेम आहे, मी तुमची सर्व्हिसिंग चांगली केली आहे, तुम्हाला लागतं तर बिल देतो, बिल पाहिजे असेल तर जे ऑइल टाकतो इंजनचं ते सुद्धा मी त्याचं बिल द्यायला तयार आहे. ही खरी बाब आहे. माझ्याही गाडीचा आता सगळेच 2 व्हीलर इथे चालवतात, ज्याची ऐपत नाही तो 4 व्हीलर घेऊ शकत नाही, 4 व्हीलरचे सेम प्रॉब्लेम आहे. माझ्याही गाडीचा तोच प्रॉब्लेम आहे. माझ्या गाडीचा 70चा ॲव्हरेज होता, तो आता 50वर येऊन ठेपला आहे आणि हा आता मला वाटते जवळपास सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता याच्यानंतर तुम्ही आता नोटीस पाठवला आहे, नोटीस पाठविल्यानंतर त्यांच्याकडून काही उत्तर वगैरे काही आलं आहे? सर, नोटीसची जे ATCची प्रोव्हिजन आहे तशी ती 60 दिवसाची आहे, पण आता मी 15 जुलैला नोटीस पाठवलेला आहे. आज 1 महिना झालेला आहे, आज 14 ऑगस्ट आहे, 12 ऑगस्ट आहे ना, 1 महिना होत आहे. मी आता 2-3 दिवस वाट पाहिल आणि तसंही कोर्ट नोटीस इश्यू करणार आहे, त्याच्यासुद्धा 4 आठवड्याचा वेळ मिळणारच आहे. त्याच्यामुळे माझी नोटीसची कंप्लायन्सेस जी आहे ATCची ते कंप्लीट होणार आहे. तर मी आता ह्या 2-4 दिवसामध्ये या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत माझी केस फाईल होऊन जाईल. केस तयारच आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला वाटत असेल का ज्युडिशरीमध्ये तुमचे लोक बसले आहे, तर पिटिशनरला तो राईट आहे की तो जजची जी कोरम आहे ती बदलवू शकतो. आणि मी कोर्टाला पहिलेच सांगितलं लॉर्डशिप याच्यामध्ये असं आहे, तुम्हाला ऐकायचं असेल, तुम्हाला जर न्याय द्यायचा तर तुम्ही करू शकता. पण तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्ही स्वतः तिथे आर्ग्युमेंट करणार आहे की तुमचे वकील कोणी दुसरे? सर, मी माझे एक ग्रुप, माझा इंडियन लॉयर असोसिएशन नावाचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सर्व म्हणजे सरकारच्या विरोधात लढणारे लोक आहेत आणि चांगले बंडखोर ॲडव्होकेट आहे. प्रीतम खंडाते आहे, प्रतीक लोहंबरे आहे आणि त्यानंतर शुभम लांजेवारसारखे लोक आहेत. हे मोठे मोठे ॲडव्होकेट्स आहे, मोठ्या मोठ्या लोकांना टक्कर दिलेली आहे. ते लोक करतील ना. जर त्यांनी समजा त्यांना वाटलं की नाही मी नाही करत बा, तर मग मी इन पर्सनमध्ये जाईल. कोर्ट इन पर्सनला कोणी मनाई थोडी करतो. मोटर व्हेकल ॲक्टनुसार जेव्हा इथेनॉल यांना पेट्रोलमध्ये टाकायचं होतं त्यावेळेस त्यांनी मंत्रिमंडळाचं किंवा संसदेत ते पारित करून घ्यायला हवं होतं त्याचा. पण हे असं न करता हे जे केलं आहे गडकरींनी, हे तुम्हाला काय वाटतं याच्यावर? सर, संसदेमध्ये त्याचं काही विधेयक पास झालेलं नाही आहे. विशेष म्हणजे काही तुम्हाला जे पब्लिकला तुम्ही सप्लाय करता, कन्झ्युमर प्रोडक्ट सप्लाय करता, त्यावेळेस काय असतं की तुम्हाला तशी अध्यादेश तयार करावा लागतो, नोटिफिकेशन द्यावं लागतं, लोकांना त्याच्यावर बोलण्याचा किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा राईटसुद्धा द्यावा लागतो. त्याच्यानंतर ते इथेनॉल तुम्ही वापरू शकले असते. आमच्या देशामध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना एवढा मोठा नाही. ब्राझीलमध्ये 100% इथेनॉल आहे, पण त्यासाठी त्यांना 100 वर्ष प्रयत्न करावा लागला, 50 वर्ष. त्याच्यामध्ये त्यांनी पेट्रोल पंपाचे सेटिंग बदलवल्या, इंजन्स तसे तयार केले. तुमच्याकडे नाही. तुम्ही म्हणता की ज्या गाड्या आहे त्या कबाडात जाऊ द्या आणि माझं इथे फक्त नितीन गडकरीचे जे मुलं आहे, मी माझ्या लोकसभेमध्ये जेव्हा मी उभं होतो त्याच्या घराच्या समोर मी भोंगा लावत होतो, म्हणत होतो की हा तुम्हाला इथेनॉल देणार. आज ती गोष्ट खरी झालेली आहे आणि हा नितीन गडकरी याच्याकडे 2-4 कारखाने नाही तर जवळपास मला असं वाटतं 24-25 कारखाने आहे. सगळ्यांचं कमिशन घेतो आणि तो इथेनॉलला हे करतो का प्रमोट करतो. तुम्हाला भीती नाही वाटत की आता त्यांनी 4 लोकांवर नोटिसा पाठवल्या आहे, त्यांच्यावर FIR दाखल केले आहे, तुम्हाला नाही वाटत तुमच्यावर FIR होईल? त्याच्यावर माझ्यावर FIR झालेली आहे, त्याला माहीत आहे. त्यांनी नाही टाकली नितीन गडकरीने, त्याच्या जो आहे अंडभक्त म्हणतात नाही त्याला, त्यांनी माझ्यावर FIR टाकली. ती FIR हे नाही आहे, अक्सेप्टेबल नाही, त्याचं केसेस अक्सेप्टेबल नाही असो. पण मला चांगलं वाटलं की त्यांनी माझ्यावर FIR टाकली. हां, आता मी नितीन गडकरीला समन्स काढायला मी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून त्याला कोर्टात बोलावा. FIR हा त्याचा भाऊ होय का ज्याने FIR टाकली, त्याचा पुतण्या होय का, त्याचा काका होय का, त्याचा नातेवाईक होय का? मी शिवा नितीन गडकरीला देतो, टाकणारा FIR भलताच आहे.
आणि शिवा देण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे, कारण तो जो आहे त्याला निवडून आम्ही दिलेला आहे. आमचं जे जनप्रतिनिधी आहे, आपला प्रतिनिधी म्हणून त्याला पाठवलं आहे तिथे. हा, जनप्रतिनिधी आहे आणि जनप्रतिनिधीचं काम केवळ वेलफेअर ऑफ द सोसायटी, वेलफेअर ऑफ द स्टेटसाठी आहे. आणि तुम्ही स्टेटचं वेलफेअर न करता स्वतःचं वेलफेअर करत आहात. मग लोक शिवा नाही देतील तर काय करतील हो? किती एफ.आय.आर करणार हो? आणि माझं लोकांना सुद्धा आव्हान आहे की या हरामखोर जे नेते आहेत यांना 100% शिवा द्या. शिवामध्ये काही कोणाला तुम्हाला फाशीवरूनही चढणार आहे. एक मुलगी होती बिचारी त्या दिल्लीमध्ये, त्या मुलीने शिवा दिल्या. अरे माझ्यासारखा वकिलाला भेटली असती ना, म्हटलं भाई आणखीन 10 गाली दो, 13 वकील मैं हूं. गाली की सजा फांसी नहीं है ना, कुछ नहीं है, कुछ भी नहीं होता. कोई भी जुडिशियल मॅजिस्ट्रेट गाली पर किसी को भी सजा नहीं देता. कारण की सोशल मीडियावर ही जी शिवा आहे, हे जे ऑब्जेक्शन आहे, हे लोकांना माहीत झालं पाहिजे का हा बदमाशी करत आहे. आणि बदमाशी मी चांगल्या माणसाला शिवा देऊ शकतो टाईप का? ऑफ आहे त्याचा, कामाचा तो किती चांगला आहे किती खराब आहे, त्या टाईप ऑफ आहे ते. म्हणजे लोक शिवा का देतात? तुम्ही चांगले काम केले, तुम्हाला डोक्यावर बसवते ना हो. तुम्ही टोल आणले, तुम्ही साखर महाग करून टाकली, साखर महाग झाली. हा 24 रुपये होती ना, आज 45 रुपये आहे ना. कशामुळे? नितीन गडकरी आणखी महाग होणार आहे. महाग होणार आहे. आता इथेनॉलचं आहे. तुम्ही रोडमध्ये किती कंस्ट्रक्शन भ्रष्टाचार केले. 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला लावली आहे. त्या रोडची वाटतं पहा तुम्ही, कामठी रोडपर्यंत जाऊन तर पहा कशी मजा येते तो तुम्हाला. हा, एखादी डिलिव्हरीवाली बाईक आहे ना रस्त्यावर डिलिव्हरी करते, अशी गत आहे. त्या रोड माहिती अशी आहे की तांदळापासून इथेनॉल बनवले जाते, ऊसापासून इथेनॉल बनविले जाते. आणि जे सरकारने लोकांकडून घेतलेले तांदूळ 2400 रुपयाच्या भावाने घेतले आणि या कंपनीला, इथेनॉल बनवणाऱ्या कंपनीला 2300 रुपयामध्ये विकले. म्हणजे किती घाट्यात आहे ते आपले सरकार. बरोबर सर, मी सांगतो हे लोक एवढे नालायक लोक आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ह्या इथेनॉलमुळे तुमच्या देशामध्ये आधीच पाणी नाही येत आहे. हे जे पाणी नाही येऊन राहिलं ना आमच्या, पाणी 10 लिटरचं जवळजवळ पाणी लागतं. एक लिटर 100 लिटर पाणी लागतो. आणि एवढं पाणी जर तुम्ही त्या इथेनॉलसाठी वापरत असाल, हा, तुम्ही तुमचं अनाज जे गरिबांना देण्यासाठी, जनतेला देण्यासाठी तुम्ही इथेनॉलसाठी वापरत असाल, तर पुढल्या वेळेस तुम्हाला भूकमरी. याच्यात असं म्हणणं आहे की जर इथेनॉल आपण सगळ्यांनी वापरलं तर देशाचा फायदा आहे. याच्यामध्ये देशाचा किंवा आणि शेतकऱ्याचा जास्त फायदा आहे. त्याच्यावर असं आहे काही शेतकऱ्याचा फायदा नाही आहे. MSP वाढली नाही. हा, काही लोकांना काही फायदा झालेला नाही आहे. हा, यांचे पोट भरले, त्याचा पोट पहा किती मोठं वाढलेलं आहे. त्याचं समजा त्यानं मला 10,000 रुपयाने दिले ना सर, तर मी माझ्या गाडीवर पुन्हा त्याचं मोठा पोटाचं आणि त्याच्यावाला ते लावून फिरणार. राहुल गांधीनं तो फोटो लावला होता अमित शहाचा. मी तो लावून फिरणार आहोत. त्याला लक्षात ठेवा, म्हणा 10,000 चुपचाप दे, तुझं नोटीस. नाही तर मी तुझ्यावर इंडिव्हिज्युअल केस करणार, कारण की तो पेट्रोलियम मंत्री नाही आहे. पेट्रोलियम मंत्री नाही आहे तो. पेट्रोलियम मंत्री आहे का हो? आणि इथेनॉल आणि तो इथेनॉलला एवढा हे करून राहिला, एवढा प्रमोट करून राहिला की जसं त्याच्या बापाला फायदा होणार आहे, त्याच्या मुलांना फायदा. आणि त्यांच्या निर्बुद्ध, बिंडोक आणि काय म्हणतात त्याला पागल मुलांना त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करण्यासाठी मी माझ्यावाल्या खिशातले पैसे देऊ का? अरे तुझ्या मुलामध्ये कुवत असेल का नाही, तो चांगले कामं सुद्धा करू, प्रोडक्शन दुसरं करा ना. इथेनॉल मग कोणाचा फायदा होऊन राहिला? ते वातावरण तुमचं खराब होऊन झालं, तुमचं पर्यावरण खराब होऊन राहिलं. चांगले कामं करा. लोकांनी तुम्हाला देव म्हणून मानलं पाहिजे. तुम्ही पेट्रोलियम मंत्री म्हणतात की जे रेसर गाड्या असतात, रेसर गाड्यासाठी इथेनॉलच, प्युअर इथेनॉलच वापरले जाते. कारण काय आहे की ती लवकर उठते म्हणून. हा, पण त्याच्यात असं आहे की ती रेसर गाडी जी असते, ती रेसर गाडी एक वेळेस 2 वेळा वापरून त्याला कबाडीत काढल्या जाते. तसं या गाड्या आपल्या तशा नाही आहेत. मोदीच्या मंत्रिमंडळात सारे मूर्ख आहेत. त्यांना अचाढ नाही आहेत. पेट्रोलचा गोष्ट करायला गेलं तो नितीन गडकरी बोलतो, नितीन गडकरीचा भलताच बोलतो. ते फायनान्स मिनिस्टर फायनान्सबद्दल बोलतच नाही. आणि हे सगळे उल्लू बनवण्याचे कामं चालू आहे. फक्त देशामध्ये जबरदस्ती. अरे एवढंच आहे, ते एक काम कर म्हणा, नितीन गडकरी आणि तो हरदीप पुरी या दोघांनी त्या इथेनॉल टाकून त्यांच्या प्लेनमध्ये, तुला एवढंच आहे ना गॅरंटी, की तू परिवारासोबत उड आणि त्याची मला विश्वास दे. मी उभा राहीन पेट्रोल टाकायला त्या एअरप्लेनमध्ये, माझ्या समोर इथेनॉल टाकत आहे मी, आणि मग तू उडून दाखव. तुम्हाला वाटते की तुम्ही लढू शकता आणि तुम्ही जिंकाल? सर, हा लढा कसा आहे, त्यांच्या जातीचे, त्याच्या कम्युनिटीचे लोक जरी जज असले तरी मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी जिंकणार. मी जरी
त्यांच्या असल्या त्यानं करण्याचा प्रयत्न केला, पण यांना मरेपर्यंत सोडणार नाही मी सर. लक्षात ठेवा, हे मंत्री पदावून जातील तरी यांच्यावर तो ठपका राहील. त्यांच्या विरोधात मी नरेंद्र मोदी, नितीन गडकरी हे हरामखोरांच्या फाशीची शिक्षेची मी पिटिशन टाकीन हायकोर्टामध्ये. तर आपण समजू शकतो की जेव्हा CNG जेव्हा आलं होतं, पेट्रोलच्या नंतर CNG आलं होतं, आणि CNG जेव्हा लोकांच्या कार, बाईक्स किंवा इतर ज्या व्हेकल असतात त्याच्यामध्ये जेव्हा टाकल्या गेलं होतं, त्याआधी मोटर ॲक्ट कायद्यानुसार त्यामध्ये टाईप ऑफ अप्रूव्हल घेतलं गेलं होतं मंत्रिमंडळाच्या किंवा सदनामध्ये ते आलं होतं. पण इथेनॉल लोकांपर्यंत जेव्हा पोहोचवलं, लोकांच्या गाड्यामध्ये जेव्हा पेट्रोल टँकमध्ये जेव्हा गेलं, त्याआधी कुठल्याही प्रकारचं टाईप ऑफ अप्रूव्हल घेतलं गेलं नाही आणि सरळ थेट लोकांवर एक्सपेरिमेंट केला. लोकांना एक आपण उंदरावर एक्सपेरिमेंट करतो ना, त्या प्रकारचं लोकांच्या गाड्यांचं मध्ये इथेनॉल टाकून त्याचं एक्सपेरिमेंट केलं गेलं आहे. आणि हे ॲडव्होकेट चव्हाण सर आहेत, हे कधीच कुणाला घाबरत नाही. यांच्यावर FIR होऊन चुकली आहे, पण यांचं म्हणणंच ते आहे की जोपर्यंत माझ्यामध्ये दम आहे, मी जिवंत आहे, तोपर्यंत या अशा भ्रष्टाचार नेत्यांचा मी पोल करत राहीन, यांच्याबरोबर लढत राहीन. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारेसह मी सुदर्शन बागडे, साहसिक न्यूज 24.